मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही, भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा, की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं. आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा. हा मोठा ऐतिहासिक क्षण फलटण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार, एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. हे काय कशाची महायुती? साखरवाडीचे स्वतःला सर्व म्हणणारे शरद पवारांना जाऊन सांगतायत रामराजे तुमच्याकडे आले नाही तर आम्ही येऊ, रणजित शिवनायक निंबाळकर भाजपात राहतील, आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ, नाही तो कोण कांबळे पाटील काढलाय त्याला देऊ, आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय होय महायुती पाळा. महायुतीचा धर्म त्यांनी सांगावं ना. मी तसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर, अजितदादांच्या समोर सांगितलं की त्याचा प्रचार आम्हाला जमणार नाही, मी त्यांच्या स्टेजवर येऊ शकत नाही, मला माफ करा, मी घरी बसेल.